दिवस उरलेत, कुठपर्यंत महाराष्ट्र पिंजलाय? आता बघा, खरी जिम्मेदारी आहे ती पुणे जिल्ह्यातल्या, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या मंडळींची खरी जिम्मेदारी आहे. आणि आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय त्या प्रतिसादानुसार आम्ही कमीत कमी फक्त या 10-12 तालुक्यातल्या 1000 फोर व्हीलरची आतापर्यंत आमच्याकडून नोंदणी झालेली आहे. आणि मराठवाड्यातल्या तर मग प्रचंड प्रतिसाद आहे. आणि आम्ही हा जो मोर्चा घेऊन जाऊ मुंबईकडं, हा मोर्चा किंवा ही जी रॅली असेल ओबीसीची, ती फक्त महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे, देशाच्या इतिहासात नव्हे, अख्खं जग या ओबीसीच्या रॅलीकडे बघेल, अशा पद्धतीचा प्रतिसाद आहे. आज इंदापूर तालुक्यातल्या निमगाव कित्ती या गावामध्ये जबाबदार मंडळी सगळी, आजी माझी पंचायती मेंबर, झडपी मेंबर, गावगाड्यातले सगळे जबाबदार मंडळी आज इथं जमा झालेली होती. आणि प्रत्येकाने आपला हिस्सा आणि आपली जिम्मेदारी उचललेली आहे. आणि प्रचंड प्रतिसाद आहे. ओबीसीचा अंडर करंट काय आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांना 1 सप्टेंबरला दाखवून दिलं. काय सरकारकडून कोणाचं बोलणं झालं आतापर्यंत? वादळ घेऊन चालू आजपर्यंत अधिकृतरित्या एकाही मंत्र्यानं अथवा सरकारनं अथवा सरकारच्या प्रतिनिधीनं आमच्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही. आणि मे बी त्यांना संवाद साधायचाच नाही. त्यांच्यावर आरोप आहे माझा, ते बोलणारही नाही. कारण त्यांनी ऑलरेडी 2 सप्टेंबरचा GR असो किंवा हैदराबाद गॅजेटद्वारे, कुणबीकरणाद्वारे मराठा समाज अख्खा ओबीसी मध्ये आणून सोडलेला आहे. त्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. कोण जर म्हणत असेल की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू दिलेला नाही, खूप गुळगुळीत गोटा झालेलं वाक्य मुख्यमंत्र्यापासून ते अनेक मंत्र्यापर्यंत वापरत आहेत. हे जे वाक्य आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, ही फसवणूक आहे. ओबीसींना माझं सांगणं आहे, तुम्हाला जे सांगितलं जातं वेगवेगळ्या नेतृत्वाकडून की ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, तुमचं आरक्षण ऑलरेडी संपुष्टात आणलेलं आहे. यांच्यावर तुम्ही भरोसा ठेवू नका. शेकड्यानं उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. मुख्यमंत्री महोदयांनी कधीही आमच्या पुढे चर्चेला यावं. ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय हे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दाखवून देऊ. तुम्ही साथ घालताय धनगर समाजाला सोबत, या काही अंशी यात कुठे फूट पडते असं वाटतंय? कारण तुमच्या बोलण्यातून आणि पवन कारवार जे आहेत, जे किरकोळ त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा, पोरं किरकोळ आहे. मनोज जरांगेच्या उशा पैशाला बसणाऱ्याकडून तुम्ही काय अपेक्षा काय? ते तुमच्या बरोबर किती 8 दिवस 10 दिवस असणं बरोबर आहे असं नाही ना. त्यांची उमज किती, समज किती. 27% 3.5% आरक्षण धनगर समाज घेतो ना, त्याला बायफर्गेशन आहे ना महाराष्ट्रात. ओबीसी मध्ये निवडणुकांमध्ये अरे बिरुदेव ढोणे कलेक्टर झाला तो ओबीसी आरक्षणामधून झाला ना. त्यामुळे धनगर समाजाची सुज्ञ मंडळी आहेत, त्यांना माहिती आहे सगळं. मान्य आहे आम्हाला की तुमच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न मनोज जरांगे वेळोवेळी करतोय, पण धनगर समाज बळी पडणार नाही. मोठ्या ताकदीनं या लढ्यामध्ये सामील होईल. सर्व समूहाला बरोबर घेऊन मोठ्या ताकदीनं ओबीसीची एकी या महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना आम्ही दाखवून देऊ. ज्या राजसत्तेच्या बळावर शिव्या देणाऱ्या माणसाचं ऐकून तुम्ही आमचं अख्खं हक्क अधिकार तुम्ही बुडवलेत. मुख्यमंत्री महोदय, मला साध्या भाषेत मी तुम्हाला प्रश्न विचारतो की शासनकर्ती जमात असलेला मराठा समाज आमच्या ओबीसी मध्ये आल्यावर त्याच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातल्या या छोट्या छोट्या जाती कशा बरं टिकतील? मुख्यमंत्री महोदय आम्हाला सांगा बरं. आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्ही भूमिका जाहीर करा. केंद्रानं 103वी घटना दुरुस्ती करून EWS आरक्षण दिलंय, संविधानानं दिलंय. परत तुम्ही महाराष्ट्रामध्ये 10% SCBCला म्हणजे एका जातीला आरक्षण दिलं, ते देता येत नाही, तरी बी दिलं. आम्ही काय बोललो का तुम्हाला? मग एवढं 10% EWS दिलेलं असून, SCBC 10% दिलेलं असून, मागासवर्गीयांच्या भटक्यांच्या पालामध्ये, अनामध्ये, झोपड्यामध्ये घुसायचा प्रयत्न का करतोय मराठा समाज? ही आमची वेदना आहे, ही आमची चिडचिड आहे. अरे शिव्या तर आम्ही द्यायला पाहिजे होत्या. आमचं घर उद्ध्वस्त झालंय. अरे शिव्या तर घर उद्ध्वस्त करणारा देतोय आणि तुम्ही त्याला रेड कार्पेट घालताय. आम्ही शिव्या द्यायला पाहिजे होत्या. आम्ही ते देखील आंदोलन करणार आहेत सर. काय अहो, त्यांना आंदोलन करावं हो. मग EWS कुणाला? अरे हे बघा मुख्यमंत्री महोदय, अरे 13-14 करोड जनतेच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायला तुम्हाला मुख्यमंत्री केलंय. तुम्ही शपथ तशी घेतली. संविधानाच्या बाहेर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची पायमल्ली कशी करताय तुम्ही? मराठा समाजाला कुणबीकरणाद्वारे ओबीसी आरक्षण देताय.
संविधान श्रेष्ठ, बाबासाहेब श्रेष्ठ का हैदराबाद गॅजेट मधल्या शेतकऱ्यांच्या नोंदी श्रेष्ठ? खाडाखोड करून अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून जुन्या कागदपत्रावरती ते मोडी लिपेवाल्यांचं पेव फुटलंय. मोडी लिपेवाले ट्रान्सलेट करताना 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख रुपये घेऊन मोडी लिपेवाल्यांनी बोगस दाखले दिले आणि तुम्ही त्यांना आरक्षण देताय. विखे पाटील, लाज वाटते तुम्हाला? विखे घराण्यावर इथल्या व्यवस्थेनं काय सामाजिक दुजाभाव केला असेल, काय सामाजिक भेदभाव केला असेल? तुम्ही तुमच्या घरामध्ये ओबीसीचा दाखला काढला आणि आमच्या ओबीसीची, सामाजिक मागास वर्गीयांची, सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या माणसाचं आरक्षण तुम्ही खाल्लं. लाज वाटते का तुम्हाला? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक केंद्र सरकारला इशारा दिलाय की ओबीसी रस्त्यावर जर उतरला तर मग सरकारला झुकावं लागेल. म्हणजे काँग्रेसचा एक प्रकारे आता तुम्हाला पाठिंबा मिळतोय म्हणायचं याला? बघा, महाराष्ट्रामधली परिस्थिती वेगळी आहे. राहुलजी गांधी जात न्याय जनगणना झाली पाहिजे म्हणून केंद्रात बोलतात. राहुलजी गांधींच्या तोंडामध्ये ओबीसी येतो, पण राहुलजी गांधीचे महाराष्ट्रातले सरदार, वतनदार, जहागीरदार, संस्थानिक ओबीसीचं आरक्षण जात असताना मूग गिळून का बसलेत? पृथ्वीराज बाबा चव्हाण, वेल क्वालिफाईड, वेल एज्युकेटेड दरबारी. काय असतं सामाजिक मागासांचं आरक्षण? एवढी अक्कल नसवी तुम्हाला? पृथ्वीराज बाबा चव्हाण, अक्कल घाण ठेवली का तुम्ही? शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्र्यापेक्षा श्रेष्ठ मानतो महाराष्ट्र तुम्हाला. मुख्यमंत्री येतील जातील, पण शरद पवार आहेत. मंडल आयोग लागू करण्याचा पहिला मान तुम्हाला मिळाला असं तुम्ही दावा करता ना. तुमची ओबीसी सेल दावा करते ना. आज ओबीसीचं आरक्षण राहिलंय का गेलंय ते पवार साहेबांनी सांगावं. सुप्रिया सुळे स्वतःला काहीतरी या रे मागे, इकडून ये रे, इकडून समोरून या. सुप्रियाताई सुळे, तुम्ही उत्कृष्ट संसदपटूचा तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणे. तुम्हाला ओबीसीने मतं दिली का नाही हो बारामतीमध्ये? सुप्रियाताई, तुम्ही सामाजिक न्यायाच्या बाजूने बोलणार का नाही हो सुप्रियाताई? तुम्ही दौंडचे आमदार राहुल कुल, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तोंड उचकटा थोडस. सुनेत्रताई पवार, अरे ओबीसीचं आरक्षण कशा संघ खातात, का दिलंय त्यांना? थोडा अभ्यास करा. कोणीही बोलत नाही तर. एक लास्ट क्वेश्चन है हिंदी में, क्या कहेंगे अब कांग्रेस के नेता राहुल गांधी जो है उन्होंने केंद्र सरकार को एक इशारा दिया है कि ओबीसी रास्ते पे उतरेगी तो सरकार को झुकना पड़ेगा. सरकार को जरूर झुकना पड़ेगा. सरकार कास्ट वाइज सेंसस नहीं कर रही है, मगर राहुल गांधी जी को मैं बताना चाहता हूँ, जिस महाराष्ट्र में ओबीसी का आरक्षण, घुमंतु नॉन घुमंतु यानी विजय एंटी का आरक्षण आज के दिन में खत्म हुआ है, इसके बारे में राहुल जी, आप, आपके थोरात, पृथ्वीराज चौहान, अपने सपकाल साहब, एक ये आदमी बोलता है विजय वडेट्टीवार साहब, वो बात बोलता है, मगर कांग्रेस का एक भी लीडर उनको सपोर्ट नहीं कर रहा है. आप ओबीसी की बात कहते हैं और महाराष्ट्र की नेता वो कब बोलेंगे? अगर राहुल गांधी को सत्ता में आना है तो आज के दिन ओबीसी का आरक्षण खत्म हुआ है, इसके बारे में राहुल गांधी जी को बोलना पड़ेगा. नहीं तो कांग्रेस कभी भी सत्ता में नहीं आ सकती. हम सत्ताधारियों के ऊपर आरोप लगा रहे हैं, उनके अगेंस्ट हम आंदोलन खड़ा कर रहे हैं, मगर आप अपोजिशन में होते हुए क्या कर रहे हैं? इसका मतलब यह है कि ओबीसीओं को महाराष्ट्र के सत्ताधारी और विरोधक सब ने मिलजुल के ओबीसीओं का आरक्षण, ओबीसीओं का सामाजिक न्याय खत्म किया है. कितने लोग आएंगे 1 सितंबर को मुंबई में? आप 1 सितंबर को ओबीसीओं का ये आरक्षण का रथ निकलेगा, तब 1 लाख लोग स्टार्ट में दौंड तालुका के पाटस में होंगे और बंबई जाने तक 10 लाख लोग बंबई में आएंगे. हम जो जा रहे हैं, अगर ओबीसी नहीं आएगा तो ओबीसी का आरक्षण खत्म हो जाएगा. अगर ओबीसी नहीं उतरेंगे रास्ते पे तो ओबीसीओं को मेरा आह्वान है कि तुम मराठा समाज के स्पर्धा में उतरो. मराठा समाज के अगेंस्ट आप टिक पाओगे क्या? इसका विचार करो और आगे आओ. 2 मिनिटं तुला घ्यायचं का? लगेच लगेच
जायचंय त्यांना भूक लागली बोलायची पण ही